नी सा गा पनि पनि धा पा पद पद गा नी ध सा नी सा गा पनि पनि धा पा पद पद गा नी ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमूल जाणून घेऊ व्यक्तिविशेष 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 व्यक्तिविशेष। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक संदीप धोटे स्पेक्ट्रम अकॅडमीच्या नागपूर शाखेमध्ये कार्यरत असून स्पेक्ट्रम अकॅडमी पुरस्कृत रेडिओ MPSC गुरुच्या आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो आहे। आजच्या आपल्या मार्गदर्शन सत्रामध्ये आपण काशीबाई कानिटकर यांच्या जीवनकार्याविषयी परिचय करून घेणार आहोत। मित्रांनो, इसवी सन 1861 मध्ये सातारा जिल्ह्यातील आवटे येथे कृष्णराव बापट यांच्या पोटी काशीबाईंचा जन्म झाला। त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले नव्हते। सन 1877 मध्ये काशीबाईंचा विवाह गर्भश्रीमंत सुस्वरूप व आंग्ल वाङ्मयाशी ओळख असलेल्या गोविंदराव कानिटकरांशी झाला होता। तुलनेत काशीबाई अडाणी, अशिक्षित व सामान्य सौंदर्य असलेल्या होत्या। आपल्या लग्नाचा निर्णय घेतलेल्या आजोबांविरुद्ध ब्र शब्द काढण्याची हिंमत गोविंदरावांत नव्हती। आपण शिकलो तरच आपला संसार होईल या भीतीपोटी काशीबाईंनी सासरी होणारा छळ सहन करीत शिक्षण घेतले। पुढे मात्र त्यांच्यात शिक्षणाची तीव्र लालसा निर्माण झाली। जॉन स्टुअर्ट मिल यांचे सब्जेक्शन ऑफ वुमेन लिबरेशन हे पुस्तक गोविंदरावांनी आपल्या पत्नीला समजावून सांगितले। पुण्यात कोठेही व्याख्यान असले की गोविंदराव व्याख्यानाला जात व भाषणाचा गोषवारा पत्नी काशीबाईला सांगत। प्रार्थना सभेच्या सभांना दोघेही पती पत्नी हजेरी लावत। हर प्रकारे शिक्षण घेत घेत काशीबाई स्वतः लिहू लागल्या व पुढील काळात फक्त एक मनोरंजनात्मक लिहिणारी एक यशस्वी लेखिका म्हणून त्या मान्यता पावल्या। इसवी सन 1910च्या मनोरंजनच्या दिवाळी अंकात काशीबाई कानिटकरांनी आमच्या वधूवरांच्या लग्नाची वयोमर्यादा या छोटेखानी लेखात लग्नाच्या वेळी वधूचे वय 14च्या पुढे व वराचे वय 20च्या पुढे असावे असे मत मांडले होते। एवढेच नव्हे तर एक बुद्धिमान स्त्री व सामाजिकतेचे भान असलेली स्त्री म्हणूनही मान्यता पावल्या। काशीबाई कानिटकर यांनी रंगराव ही कादंबरी लिहिली। मराठी साहित्यात स्त्रीने लिहिलेली ती पहिलीच कादंबरी आहे। या कादंबरीत काशीबाईंनी स्त्री शिक्षण, स्त्री स्वातंत्र्य व पर्यायाने कुटुंब सुधारणा यावर भर दिला आहे। काशीबाईंनी आनंदीबाई जोशी यांचे चरित्र हा छोटा ग्रंथही लिहिला। पालखीचा गोंडा या नावाची कादंबरीही इसवी सन 1928 मध्ये तिने लिहिली। ह.ना. आपटे, गोविंदराव व काशीबाई यांच्या काव्य विनोदशास्त्रावर चर्चा चालत। एका अर्थाने काशीबाई व गोविंदराव हे एक सुखी आदर्श जोडपे होते। कादंबरीकार हरिभाऊ आपटे यांचा काशीबाईंशी पत्रव्यवहार चाले। ह.ना. आपट्यांची त्यांना आलेली पत्रे इसवी सन 1929 मध्ये संपादित करून काशीबाईंनी प्रकाशित केली। ह.ना. आपटे यांनी काशीबाईला सतत प्रोत्साहन दिले। ह.ना. आपटे यांच्याशी काशीबाईंनी केलेली मैत्री ही भावनिक बौद्धिक पातळीवरची होती, पण ती त्या काळात समाजात नवीनच होती। ह.ना. आपटे यांच्यावर काशीबाईंनी अप्रतिम मृत्यूलेख लिहिला होता। आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर मात्र काशीबाई व गोविंदराव यांच्यात बेबनाव झाला होता व ते विभक्त राहत होते। काशीबाई आपल्या मुलासोबत महाराष्ट्रापासून दूर वाराणसी येथे राहत असत। तेथे राहूनही त्यांनी लेखन केले। थिऑसॉफिस्ट तत्त्वज्ञानाकडे काशीबाईंचा कल हा गोविंदरावांना आवडला नव्हता। घरकामावरूनही त्यांच्यात मतभेद झाले होते। एक स्वयंपूर्ण स्वतंत्र व्यक्ती म्हणून काशीबाईंचा झालेला विकास गोविंदरावांना कदाचित आवडला नसावा। काशीबाई कानिटकरांनी कथा, कादंबऱ्या, लेख अशा सर्व प्रकारचे लेखन केले आहे। सरोजिनी वैद्य यांनी काशीबाई कानिटकर आत्मचरित्र व चरित्र हे पुस्तक प्रकाशित केले आहे।
काशीबाई कानेटकरांनी रंगराव ही कादंबरी इसवी सन 1903 लिहिली, तर पालखीचा गोंडा ही कादंबरी इसवी सन 1928 लिहिली. या दोन्ही कादंबऱ्या त्या काळात विशेष गाजल्या होत्या. काशीबाईंनी स्त्रियांचे शोषण करणाऱ्या पुरुषी व्यवस्थेवर या कादंबरीच्या माध्यमातून हल्ले केले आहेत. चरित्र लेखनाची कोणतीही माहिती नसताना काशीबाईंनी इसवी सन 1889 आनंदीबाई जोशी यांचे चरित्र लिहिले. एक चरित्र लेखिका म्हणून त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. याशिवाय त्यांनी विपुल कथालेखनही केले आहे. पहिल्या कथालेखिका म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. चांदण्यातील गप्पा हा त्यांचा प्रकाशित झालेला कथासंग्रह आहे. त्यांच्या इतर कथा वेगवेगळ्या मासिकांतून प्रकाशित झाल्या, पण त्या ग्रंथरूपाने आल्या नाहीत. विविध ज्ञानविस्तारमधून त्यांच्या ज्या कथा प्रकाशित झाल्या त्यांचे शीर्षक शिसवी पेटी, मारुतीचा प्रसाद, वनवास, सारसबाग, लावण्यवती हे होते. धर्मजागृती या मासिकातूनही त्यांच्या काही कथा प्रकाशित झाल्या. हस्तलिखित स्वरूपात त्यांनी आपले आत्मचरित्रही लिहून ठेवले आहे. पूर्वीच्या स्त्रिया व हल्लीच्या स्त्रिया हा निबंध त्यांनी पतीच्या आग्रहास्तव लिहिला व सुबोध पत्रिकेत प्रकाशित केला होता. सरोजिनी बाबर यांनी काशीबाईंच्या 1909 ते 1948 या कालखंडावर आधारित कैलासवासी काशीबाई कानिटकर आत्मचरित्र व चरित्र हा ग्रंथ लिहिला आहे. मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमी पुरस्कृत रेडिओ MPSC गुरुच्या आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये आपण काशीबाई कानिटकर यांच्या जीवनकार्याविषयी परिचय करून गेला. मित्रांनो, रेडिओ MPSC गुरुवर अशाच पद्धतीचे नवनवीन मार्गदर्शन सत्र आपल्यासाठी यापुढेही आयोजित केले जाणार आहेत. या मार्गदर्शन सत्रांचा फायदा महाराष्ट्र लोकसेवा आयोगांतर्गत घेतल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्याला निश्चितच होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो व मी प्राध्यापक संदीप धोटे आपल्या सर्वांचा निरोप घेतो. पुन्हा भेटूया आपल्या पुढील मार्गदर्शन सत्रामध्ये. तोपर्यंत नमस्कार. खूप खूप धन्यवाद.